गुड मॉर्निंग. कसे आहात? तर आज इथे सकाळच्या जेवणात मला खळीचं वरण बनवायचं होतं. त्यासाठी मी जे काही खळीवर शिऱ्या असतात ते शिरा काढून घेतल्या शिलरने आणि त्याच्यानंतर तुरीच्या डाळीमध्ये बनवायचं होतं. तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि जे आपण खळी चिरलेली होती शिरा काढून ती खळी टाकून घेतली. त्यामध्ये थोडंसं पाणी आणि थोडंसं तेल टाकून कुकरला 2 ते 3 शिट्ट्या काढून घेतल्या. आणि त्याच्यानंतरनं ती भाजी बनवण्यासाठी एक वाटण तयार करायचं होतं. त्यासाठी मी हिरवी मिरची, आलं, लसूण आणि थोडंसं जिरं टाकून मिक्सरला बारीक पेस्ट काढून घेतली आणि कुकर थंड होईल तोवर मी इकडे पोळ्या बनवून घेतल्या. त्याच्यानंतर भाजी बनवायला घेतली आणि ही भाजी जी आहे ना ती हिरव्या वाटणाची किंवा लाल वाटणाची कोणतीही होते, पण मी म्हटलं की हिरव्या वाटणाचीच चांगली होईल म्हणून मी हिरव्या वाटणाचीच बनवली. मी पण खूप दिवस झाले बनवली नव्हती. ही खूप दिवसांनी भाजी बनवली आणि तेल वगैरे टाकून जे काही आपण बनवलेली पेस्ट, टोमॅटो प्युरी आणि काही मसाले टाकून घेतले आणि जे कुकरला लावलेली डाळ होती म्हणजे खळीचं वरण, ते वरण टाकून दिलं आणि त्याच्यानंतर अशी काहीशी भाजी रेडी झाली आणि दुपारच्या वेळेला ना रिवशी काहीशी खेळत होती. त्याच्यानंतर काही घरात वस्तू लागत होते, ते वस्तू आईने आणल्या. त्याच्यानंतर रिवचे पप्पा आल्यानंतर रिव त्यांच्यासोबत अशी काहीशी खेळत होती आणि रात्रीच्या टायमिंगला रिव अशी काहीशी झोपली होती. चला तर मग मी ब्लॉग इथेच एंड करते. बाय.